नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 13 जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी मात्र एकच जागा जिंकण्यात यश आलं, तर लोकसभेत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. मनसेचं नेमकं असं का झालं, या विषयाची चर्चा आपण या विशेष कार्यक्रमात करणार आहोत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य आता अडचणीत आलंय. 5 वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली, पाहुयात हा विशेष रिपोर्ट. अमर अकबर एंथनी मध्ये डायलॉग है ना, उसने अपन को मारा लेकिन अपन ने उसको सिर्फ 2 मारा, लेकिन शॉलिट मारा की नाही. 5 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत युतीला विशेषतः शिवसेनेला दणका दिल्यानंतर राज ठाकरेंच्या तोंडून निघालेला हा डायलॉग आता लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मनसेचा जो मानहानीकारक पराभव झालाय, त्यानंतर मनसेची अवस्था इतना सन्नाटा क्यों है भाई अशीच झाली आहे. नेत्यांमध्ये अस्वस्थता आणि कार्यकर्त्यात नाराजी. असं का घडलं? पक्ष स्थापनेच्या वेळी विकासाची स्वप्न दाखवणाऱ्या राज ठाकरेंना यश मिळालं नाही. तेव्हा मराठी उत्तर भारतीय वादाच्या निमित्तानं मराठीचा मुद्दा पेटवला आणि घवघवीत यश मिळवलं. पण या मुद्द्यावर पुन्हा पुन्हा निवडणुका जिंकता येत नाहीत याचा प्रत्यय आता त्यांना आला असेलच. म्हणूनच मराठी उत्तर भारतीय मुद्द्याची गुजराती वाद उकरून काढला खरा, पण मतदारांनी तो साफ नाकारला. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी बहुचर्चित ब्ल्यूप्रिंट सादर केली, पण विकासाच्या मुद्द्यावर महापालिकेची सत्ता जिंकणाऱ्या नाशिकमध्ये मनसेचं पानिपत झालं. नाशिकच्या जनतेनं 2.5 वर्षांचा कारभार पाहून मनसेला असा काही ठोसा सॉलिड मारला की मनसे आमदारांची संख्या 3 वरून 0 झाली. जनतेला केवळ विकासाची स्वप्न दाखवून चालत नाही, तर आलेल्या संधीचं सोन करून दाखवावं लागतं. अन्यथा काय होतं हे नाशिकच्या निकालांनी दाखवून दिलंय. नेत्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक असेल तर जनतेनं तरी का विश्वास ठेवावा? लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह आणण्यासाठी राज ठाकरेंनी मोठी सभा घेऊन स्वतः विधानसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं आणि नंतर घोमजाव करून माघार घेतली. राज यांच्या अनेक आंदोलनातही अशीच विसंगती दिसली. निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेतात, पण 5 वर्षात पक्षबांधणीकडे लक्ष दिलं नाही, तर गर्दीच्या सभांचं मतांमध्ये रूपांतर होत नाही याचा अनुभव या निवडणुकीनं पुन्हा त्यांना आला असेल. पक्षाकडे मुद्दे, आंदोलन आणि संघटन नसेल तर निवडणुकीत केवळ चांगल्या भाषणाच्या आधारावर लोक मत देतील, हा भ्रम या निवडणुकीत मतदारांनी दूर केला. मनसेकडून लढणाऱ्या सर्वच आमदारांना या निवडणुकीत जनतेनं घरी पाठवलं. मनसे सोडून भाजपकडून लढलेले राम कदम मात्र निवडून आले. मनसे सोडली तरी निवडून येऊ शकतो हा संदेश राम कदम यांनी दिलाय. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत जसं शिवसेना सोडली तो संपला किंवा त्याच्या पदरी कायमचा संघर्ष आला, असा दरारा मनसेच्या बाबतीत निर्माण होऊ शकला नाही. निराश नेते आणि कार्यकर्ते कदाचित याच राम कदम मार्गानं बाहेर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सगळ्यातून बाहेर पडणं मनसे अर्थात राज ठाकरेंसाठी मोठं आव्हान असणार आहे. दिनेश भूखंडे, झी मीडिया, मुंबई. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर मान्यता धोक्यात आली आहे. रेल्वे इंजिन चिन्ह राखण्यासाठी आता मनसेला झगडावं लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार विजयी झालाय. मार्च 2010 मध्ये मनसेला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती. मनसेच्या मतांच्या टक्केवारीवर आपण एक नजर टाकूयात. विधानसभा निवडणुकीत किमान 2 आमदार निवडून येणं आवश्यक. विधानसभा निवडणुकीत किमान 6% मतं मिळणं आवश्यक. विधानसभेच्या एकूण जागांपैकी 3% आमदार निवडून येणं गरजेचं. 2009 मनसेनं 143 जागा लढवल्या आणि 13 जागी विजय मिळवला. मनसेला 25,85,597 मतं अर्थात 5.71% मतं मिळाली. तर 2014 मध्ये मनसेनं 218 जागा लढवल्या, त्यात एकाच जागी त्यांना विजय मिळवता आला. मनसेला एकूण मतं मिळाली 16,65,033.
आणि एकूणच आपण या सगळ्या संदर्भामध्ये मनसेचं असं का झालं याविषयी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे, त्याचबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार संदीप प्रधान. आपल्या दोघांचे मी स्वागत करतो. आपण सुरुवात करूया दिनेश यांच्यापासून. दिनेश, मनसेनी जी भूमिका सुरुवातीपासून घेतली किंवा जे एक विकासाचं स्वप्न दाखवलं, त्या विकासाच्या स्वप्नावरती किंवा एकूणच जे वाद निर्माण केले त्या वादावरती आणि राज ठाकरेंच्या भाषण किंवा सभेला येणारी गर्दी जी होती त्या गर्दीचं मतांमध्ये मात्र रूपांतर होताना दिसलं नाही. का नेमकं असं झालं? भूषण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्यायानं राज ठाकरे यांच्या अपयशाचं विविध मुद्द्यांद्वारे किंवा अनेक मुद्द्यांद्वारे आपल्याला विश्लेषण करता येऊ शकतं. यामध्ये जे मुद्दे प्रामुख्याने समोर येतात त्यामध्ये 8 वर्षापूर्वी मनसेची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर मजबूत संघटन बांधणीकडे पक्षाच्या नेतृत्वानं फारसं गांभीर्याने लक्ष दिलं नाही. त्याचाही हा एक परिणाम असू शकतो. ज्या वेगवेगळ्या निवडणुका आतापर्यंत गेल्या 8 ते 9 वर्षाच्या कालावधीमध्ये पक्षानं लढवल्या, कामगिरीमध्ये आपण सातत्यानं अभाव दिसतोय आपल्याला, हेही एक कारण असू शकतं. तिसरं म्हणजे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय बदलत्या भूमिका याही यासाठी कारणीभूत असू शकतात. आणि निवडणुकीची रणनीती ठरवताना जी व्यूहरचना किंवा एक धोरण ठरवावं लागतं त्याच्यामध्येही गोंधळ झालेला आपल्याला आढळून येतो. विधानसभा निवडणुकीमध्येही हेच दिसलं आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही आपल्याला हेच पाहायला मिळालं. ही प्रमुख कारणं मनसेच्या अपयशाची आपल्याला सांगता येतील. खरंय दिनेश, आपण संदीप प्रधान यांना विचारूयात. संदीप प्रधान, काय नेमकं झालं या मनसेचं, असं का झालं? नाही, आता या पर्टिक्युलर या निवडणुकीचं बोलायचं झालं तर राज ठाकरे यांच्याकडे करिश्मा आहे, पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त करिश्मा मोदींकडे आहे आणि तो प्रभावी ठरलाय. लोकसभा निवडणुकीत तो प्रभावी ठरला. त्यानं भाजपला केंद्रामध्ये स्वबळावर सत्ता दिली. तेच मोदी महाराष्ट्रात येऊन असं सांगतात की माझ्याकडे बघून तुम्ही मत द्या आणि इथं महाराष्ट्रामध्ये मोदींची सत्ता आणा. असं म्हटल्यानंतर साहजिकच मोदींच्या सगळ्या त्या प्रभावापुढे किंवा प्रभावळीपुढे मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा करिश्मा हा खूप फिका पडला. राज ठाकरे यांनी त्यांचं जे अगदी ब्रह्मास्त्र म्हणता येईल अशी ब्ल्यू प्रिंटसुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने आणून बघितली. पण इथला जो उच्च मध्यमवर्गीय आहे मराठी माणूस, त्यालासुद्धा आत्ता मोदींचं एक फॅसिनेशन आहे. तो मोदींच्या मागे आहे. त्यांना असं वाटतं की मोदी काहीतरी विकास करतील, मोदी देशाचं सगळं चित्र बदलतील आणि त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये केंद्रात मोदींकडे सत्ता आहे तर ती महाराष्ट्रात सुद्धा त्यांच्याचकडे द्यायला पाहिजे. जरी राज ठाकरे यांनी त्यांची विकासाची काही ब्ल्यूप्रिंट जवळपास 3 लाख शब्दांची तयार केलेली असली तरी त्याचा काही प्रभाव त्यामुळे फारसा पडला नाही असं मला वाटतं. अरे पण जसं तुम्ही आता म्हटलात की एक फॅसिनेशन आहे उच्च मध्यवर्गीयांमध्ये की मोदी काहीतरी विकास करू शकतील किंवा मोदी भारताला एका वेगळ्या स्तरावरती नेऊ शकतील. 2009ला असंच फॅसिनेशन राज ठाकरेंबद्दल महाराष्ट्राने दाखवलं होतं. जो उत्तर भारतीयांचा मुद्दा होता त्यांनी उचलून धरला होता. मराठी आणि उत्तर भारतीय यांच्यात एक रण पेटवलं होतं. हो निश्चित ना. 2009 मध्ये हेच आकर्षण होतं आणि तरुणांमध्ये होतं. आज तोच तरुण मोदींकडे कुठेतरी वळलेला आहे. तो आज सोशल मीडियावर, फेसबुकवर सगळीकडे मोदींची स्तुती करतो, मोदींसंदर्भातल्या पोस्ट टाकतो. जो 2009 मध्ये राज ठाकरे यांच्या मागे होता तो आज त्यांच्याबरोबर राहिला नाही. कदाचित 2009 ते या कालावधीमध्ये त्यांनी एकूणच या पक्षाची कामगिरी बघितली असेल, या पक्षाचे आमदार जे विधानसभेत गेले त्यांचं वर्तन बघितलं असेल, स्थानिक पातळीवरती हे आमदार किती काम करतात किंवा ह्या पक्षाचे जे काही नगरसेवक आहेत त्यांच्याकडून किती आउटपुट मिळतंय, किती पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होतात, या सगळ्याचं पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं असेल की जरी नेता काही सांगत असला सभेमधल्या भाषणामध्ये की तुम्ही मला विचारा, माझ्या समजा आमदारांनी काही काम केलं नाही तर मी त्याला जबाबदार आहे, तरी प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही. नाशिकसारख्या शहरामधली नेहमी चर्चा होते की नाशिकमध्ये अनेक गोष्टींचं आश्वासन दिलं ते केलं नाही. आत्ता सुद्धा या सभांमध्ये ते सांगत होते की गोदा पार्क आता उभं राहत आहे. म्हणजे आत्ता कुठे त्याचं कामाचं सगळं सुरुवात झाली. तर मला असं कुठेतरी वाटतं की म्हणजे थोडीशी निराशा झाली आणि एक दुसरा मोठा ऑल्टरनेटिव्ह मिळाला, प्रभावी ऑल्टरनेटिव्ह मिळाला आणि त्यामुळे तो युवक आणि महिला वर्गाने जे मागच्या वेळी मतदान केलं होतं ते इथे वळले. दुसरं असं संदीप, मला जर मोदींचा जो मुद्दा निघाला त्यावरूनच मला एक विचारायचं होतं की राज ठाकरेंचा नरेंद्र मोदी यांच्याविषयी भूमिका घेण्यावरून काही गोंधळ होते असं वाटून येतंय का? कारण ज्या पद्धतीने एकच मुद्दा असा होता की गुजरातचा दौरा त्यांनी केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे एकमेव लायक उमेदवार सध्या त्यांना दिसत होते त्यावेळेस. त्यानंतर लोकसभा निवडणुका आल्या त्यावेळेस त्यांनी मोदींना पाठिंबा जरूर दिला
मात्र शिवसेनेच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले. मोदींच्या त्यावेळेसही एक मतदारांमध्ये गोंधळ दिसून आला की नेमके राज ठाकरे मोदींच्या बाजूने आहेत, शिवसेना एनडीए मध्ये मोदींचा मित्रपक्ष असताना अशी भूमिका राज ठाकरे का घेत आहेत. आणि आज विधानसभा निवडणुकीमध्येही ब्ल्यूप्रिंट एवढा भक्कम मुद्दा त्यांच्याकडे असताना त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदींच्या एकूणच कार्यक्षमतेवर, सध्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं. हा जो वैचारिक गोंधळ आहे तो काही कारणीभूत ठरलाय का पराभवाला? 100% कारणीभूत ठरला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते म्हणतात की मोदींना पाठिंबा आहे आपला. आता स्वतः मोदी आणि मोदींचा पक्ष रिंगणात असताना लोकांनी राज ठाकरेंना मतं दिली नाही. आता जेव्हा शिवसेनेबरोबरची युती तुटली तेव्हा सरळपणे त्यांनी शिवसेनेला अनुकूल अशी भूमिका घेतली. म्हणजे त्यांनी भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची यादी वाचून दाखवली, पण शिवसेनेमध्ये जे आयात उमेदवार होते त्यांची यादी वाचून दाखवली नाही. शिवसेनेबद्दल ती फार टीका केली नाही आणि ते भाजपवर टीका करत राहिले, मोदींवर टीका करत राहिले. आणि त्यामुळे कुठेतरी म्हणजे भूमिकेमध्ये सातत्य नाही. मागच्या वेळी त्यांनी एका सभेमध्ये थेट तेलकट वडे आणि सूप आपण याचा उल्लेख केला होता बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये. त्याचा एक मोठा फटका त्यांना त्या निवडणुकीत बसला होता. आणि आता कुठेतरी ते शिवसेनेला थोडंसं सहानुभूतीची भूमिका घेत होते. मग त्यांनी एका वाहिनीवरून स्पष्टपणे जाहीरच करून टाकलं की कशा पद्धतीने आम्ही एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. म्हणजे कधीतरी तुम्ही शिवसेनेवर टीका करता, कधीतरी खूप चिडून तुम्ही बोलता, कधीतरी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न करता, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता. संदीप, तेच एक विचारायचं होतं की राज ठाकरे जे त्यांच्या टायमिंगसाठी प्रसिद्ध आहेत, एखादा इव्हेंट जो भव्य दिव्य ते करतात त्यासाठीही ते प्रसिद्ध आहेत. राज ठाकरेंचं टायमिंग चुकतं आहे, लोकसभेमध्येही चुकलं आणि विधानसभेलाही चुकलं. टायमिंग चुकलं याचं उत्तर आपण घेऊया संदीप. मात्र त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहताय झी 24 तास. मनसेचं असं का झालं यावरती आपण चर्चा करतोय. ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आणि आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत. संदीप, मगाचा जो मुद्दा होता दिनेशने उपस्थित केलेला, राज ठाकरेंचं टायमिंग चुकलं का? हा, टायमिंग नाही, निश्चितच. म्हणजे ते टायमिंगसाठी ओळखले जातात, पण टायमिंग चुकलं यात काही वाद नाही. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर ज्या दिवशी त्यांनी ती ब्ल्यूप्रिंट बरोबर क्षणाला जेव्हा ते बोलायला उभे राहिले त्याच क्षणाला युती तुटण्याची घोषणा भाजपच्या नेत्यांनी केली. एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद सुरू झाली आणि मला असं वाटतं की याच्या यावत सगळ्या वाहिन्यांनी ब्ल्यूप्रिंटचा सादरीकरणाचा कार्यक्रम बंद करून ते युती तुटल्याची घोषणा दाखवली. म्हणजे त्यांना हे सुद्धा त्या दिवशी लक्षात आलं असेल कदाचित, पण ते उशीर झाला होता कारण ते अगोदरच त्यांचं ठरलं असणार. पण ते टायमिंग इतकं चुकलं की त्यामुळे ती ब्ल्यूप्रिंट लोकांपर्यंत पोहोचली नाही. गेले 7-8 वर्ष ते काम करत होते, पण आपल्याला लक्षात येईल की त्या ब्ल्यूप्रिंटची लोकांनी थट्टा उडवायला सुरुवात केली होती की ही केव्हा येणार, काय येणार, येणार की नाही. त्यावेळेला मग ते अखेरीस शेवटी ती बाहेर आली आणि ती सुद्धा लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचली नाही. संदीप, यातमध्ये मला एक मुद्दा जरा विशेष करून सांगा असं वाटतं की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या विकासाच्या संकल्पना मांडल्या. मात्र त्या लोकसभा निवडणूक झाल्या त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि साधारण विधानसभा निवडणुकीच्या आधीच 2 ते 3 महिने अगोदरच त्यांनी आपल्या विकासाच्या संकल्पना मांडण्यास सुरुवात केली होती. राज ठाकरे गेली 7 ते 8 वर्ष काम करत होते ब्ल्यूप्रिंटवर. मात्र त्यांनी फार आधी ही ब्ल्यूप्रिंट जर घेऊन आले असते, एक चांगला मुद्दा त्यांच्याकडे होता विकासाच्या संकल्पनेचा, ब्ल्यूप्रिंटचं कौतुकही झालं, तर त्यांना किती फायदा झाला असता या निवडणुकीमध्ये? निश्चितच झाला असता. आणि नुसतं असं नाही तर ब्ल्यूप्रिंट आणताना खरोखरच ते नाशिकमध्ये काही अशा गोष्टी दाखवू शकले असते की एक मिनी लेवलचं, एक छोट्या प्रमाणावरती माझ्या नाशिक संदर्भातली माझी ही ब्ल्यूप्रिंट तिथं ती अंमलात आणलेली आहे आणि आता संपूर्ण राज्यासाठीची माझी ब्ल्यूप्रिंट तयार आहे आणि ती ही अशी आहे. पण झालं असं की ही ब्ल्यूप्रिंट येत नव्हती राज्याच्या संदर्भातली आणि नाशिकमधल्या कामांच्या संदर्भामध्ये टीका सुरू झाली. तिथं सुद्धा ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती त्यांनी टीका केली, अगदी भुजबळांबद्दल ते पराकोटीच्या टोकाला जाऊन मफलर आवळण्याची भाषा केली, त्याच भुजबळांचा पाठिंबा त्यांनी घेतला. म्हणजे कुठेही भूमिकेमध्ये सातत्य नाही. ज्याच्यावर आज टीका करतो त्याचा उद्या पाठिंबा घेतो, ज्याची लोकसभा निवडणुकीत स्तुती करतो त्याच्यावर विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये टीका करतो, ज्या शिवसेनेच्या नेतृत्वाला आपण बाळासाहेबांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल जबाबदार धरतो त्याचंच समर्थन करण्याचं किंवा त्याला पाठिंबा देण्याची आपण भाषा करतो. तर या सगळ्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी ती गाडी घसरली. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की राज ठाकरे यांचा करिश्मा जरी असला तरी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक करिश्मा असलेले मोदींचं नेतृत्व हे आत्ता देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा व्यापलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे यांची पूर्णपणे पंचायत झालेली आहे. खरंय. थोडक्यात उक्ती आणि कृती याच्यामधली विसंगती जी होती
त्याची मोठी किंमत राज ठाकरेंच्या पक्षाला आणि त्यांना स्वतःला या विधानसभा निवडणुकीमध्ये मोजावी लागली आहे. अजून काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा करूयात, मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती. आपण बघताय झी 24 तास. मनसेचं असं का झालं या विषयावरती आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत संदीप प्रधान आणि आमचे प्रतिनिधी दिनेश जुनखंडे. मनसेला आता जर पुन्हा उभारी घ्यायची असेल, पुन्हा आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपला पक्ष अजून वाढवायचा असेल, तर नेमकं काय करावं लागेल? आपण दिनेशला विचारू. दिनेश, काय करावं लागेल मनसेला आता पुन्हा एकदा नवी उभारी घेण्यासाठी? भूषण, राज ठाकरे यांना आपल्या राजकीय जीवनशैलीत अमूलाग्र बदल करावे लागतील. शिवसेना आणि मनसे यांची हक्काची वोट बँक मानल्या जाणाऱ्या मराठी भाषिकांनी भाजपला भरभरून मतं दिलेली आहेत. त्यामुळे ही वोट बँक पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी राज ठाकरे यांना एक निश्चित आणि ठोस कार्यक्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांना द्यावी लागेल. आणि मोदींची जशी देशभर लाट निर्माण झालेली आहे, तशीच लाट मनसेची महाराष्ट्रामध्ये कशी निर्माण करता येईल यासाठी एक कार्यक्रम किंवा एक व्यवस्थित मॅनेजमेंट राज ठाकरेंना करावं लागेल. संदीप, नाही, मलाही असं वाटतं की खरोखरच आता पहिलं महत्त्व संघटना बांधणीवर द्यावं लागेल. प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात जाऊन संघटना बांधणी करणं, अगदी खालपासून तालुक्यापासून अगदी वॉर्डपासून संघटना बांधणी करायला लागेल आणि तो माणूस पक्षासोबत राहील अशा पद्धतीने काही त्याला कार्यक्रम द्यावा लागेल. राज ठाकरे यांचं असं आहे की राज ठाकरे जातात, सभा घेतात आणि त्यानंतर मग पक्षाचं पुढे काहीच कार्यक्रम होत नाही. आणि त्यामुळे संघटनेला एक सतत कार्यक्रम काहीतरी द्यावा लागतो. एक कुठली तरी ॲक्टिव्हिटी पाहिजे, काही आंदोलन पाहिजे. उलट मी तर म्हणतो आता ही संधी आहे. भाजपचं राज्यात सरकार आलेलं आहे, भाजपवर त्यांनी टीका केली होती आणि अशा वेळी जर खरोखरच त्यांनी या सरकारच्या उणीवांवर बोट ठेवून या सरकारच्या विरोधात आंदोलनं सुरू केली आणि संघटना बांधणी सुद्धा बरोबरीने केली, तर मला असं वाटतं की निश्चितच येत्या महापालिका निवडणुकीत त्यांना फायदा होईल त्याचा. खरं आहे. आणि आपण हीच आशा करूयात की यापुढे आता मनसे फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेईल. मनसेचं इंजिन धूर सोडत शिटी वाजवत पुन्हा एकदा त्याच वेगानं धावेल, किंबहुना आत्तापेक्षा जास्त वेगानं धावेल. आपण दोघे या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. आपण पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.